झी 24 तास एक पाऊल पुढे. पुन्हा एकदा स्वागत. पासपोर्ट श्रीमंतीचा मध्ये आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी मीरा भाटिया डोंबिवली यांनी प्रश्न विचारला होता. सर, त्या प्रश्नाचं उत्तर. मीराजींच्या प्रश्नाचं उत्तर, आयपीओ मध्ये फ्युचर बेंचेस तुमच्याकडे जी पण क्वांटिटी आहे त्याला होल्ड करून ठेवा. अजून अपसाईड म्हणजे मार्केटमध्ये सगळीकडेच हे आहे, डाऊनटर्न आहे. अगर क्वांटिटी जास्त नाही आहे आणि खूप जास्त लॉस नाही तर विकून टाका, नाही तर मग त्याला होल्ड करा. कोरोमंडल फर्टिलायझर मधून पण एक्झिट करा. फर्टिलायझर सेक्टरमध्ये काही खूप जास्त दम नाही आहे. जी 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 सर, स्वाती बोलतात अंधेरीहून. पुढचा प्रश्न आपल्याला घेऊया. स्वातीजी नमस्कार, थेट प्रश्न विचारू शकता आपण. स्वातीजी नमस्कार, थेट प्रश्न विचारा आपला. माझ्याकडे रिलायन्स इन्फ्राचे 50 शेअर्स आहेत जे 100 रुपयांनी घेतले होते आणि कोलगेटचे 1000 शेअर्स आहेत. कोलगेट. तर रिलायन्स इन्फ्राबद्दल मला माहिती पाहिजे की त्याचे मी काय करू. आणि कोलगेट आपण काय भावाने घेतले? कोलगेट 25 रुपयांनी घेतले होते, ओरिजिनल आहेत ते. कॉंग्रॅच्युलेशन स्वाती. कोलगेटला कधीही विकायचा नाही. सिंगल प्रॉडक्ट मध्ये 800-900 कोटीचा टर्नओव्हर करते कोलगेट. सिंगल प्रॉडक्ट. कोणीही त्यांना हलवलं नाही. हिंदुस्तान लिव्हर पण त्यांना हलवू नाही शकले. दॅट इज व्हॉट कंपनीज आर विथ सिंगल प्रॉडक्ट. शेअर तुम्हाला हा 2000 रुपयाचा दिसेल, पण विकाला नाही तर मग ते एसीसी सारखं होतं. अगर तुमच्याकडे 1000 शेअर्स आहे, 2000-2500चा भाव चांगला मिळाला की विकून टाकायचा आणि कोणत्या लँडमध्ये इन्व्हेस्ट करून टाकायचं. नाही तर मग काय होतं, हे कागज के फूल आहे. त्याची तर सिनेमा होता ना, कागज के फूल. मग हे फिर सिर्फ कागज के फूल आहे. रिलायन्स इन्फ्राला पण होल्ड करून ठेवा. सायकल चेंज व्हायला थोडा वेळ लागेल. बोथ द स्टॉक्स व्हेरी गुड. स्वाती, कॉंग्रॅच्युलेशन, थम्स अप. अनेक प्रश्न येत आहेत, पण वेळ आपली संपली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात वेळ आपल्याला थांबायला लागते. तांबे सरांचे धन्यवाद. तांबे सर, आपण आलात स्टुडिओमध्ये, इतकं छान मार्गदर्शन केलं. पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही तुमची उत्कंठेनं वाट बघणार आहोत. खूप खूप धन्यवाद. पासपोर्ट श्रीमंतीचा मध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.